पूनम, आजचा नाश्ता म्हटलं एकच नंबर जमला होता. मला तर लय आवडला. एकच नंबर. मला मस्त बनवला होता त्या. आहे ना, तुला जमते बनवणं आहे की नाही बाबा? किती मस्त जमला होता आजचा नाश्ता. हो हो हो, आजचा नाश्ता मस्त जमला, मस्त जमला. पण त्याची चव वेगळी येऊन राहिली होती. शेवडा होईना त्या, पण भल्ल्या जाड जाड झाल्या होत्या त्या शेवड्या. एवढ्या जाड्या चांगल्या नाही लागत. मामाजी शेवड्या नाही होईल का ते नूडल्स म्हटलं नूडल्स नूडल्स होय ते तसेच असते ते शेवड्या आपल्या वेगळ्या राहते आपण हाताने बनवतो हे रेडीमेडच येते म्हटलं नूडल्स म्हणते त्याचे वेगवेगळे प्रकार असते नूडल्सचे कोणी कसं बनवते मी साधेच बनवले होते चांगले नाही वाटले का तुम्हाला आवडले नाही काय नाही बाई, आवडले तर खरी, चांगले बनले होते. पण कसं आपल्याला शेवड्या गिवड्या खायची सवय आहे. हे असं कधी खाल्लं नाही की नाही, असं वाटते का जाड जाडच झाल्या का शेवड्या त्या. आणि चांगले वाटले ना, चांगलं वाटलं. अधूनमधून बनवावं लागते असं नवीन नवीन काही. आणि चांगलं वाटते ना, बनवत जा बनवत जा. हो ना, खरंच पुन्हा मस्त बनवले होते त्या. पण मोठे नाही दिसून राहिले. मोठे कुठे चालले गेल्या? घरात नाही आहे काय? का अंधार आहे? त्याच्या रूममध्ये आहे की त्या? नाही नाही भाऊजी अंतर नाही आहे त्या बाहेरच गेल्या मी पाठवलं त्याइले ते दुधाचे पैसे द्यायचे होते की नाही तर मग त्याइले म्हटलं का पैसे देऊन द्या म्हटलं दुधाचे म्हटलं हप्ता भरत आला म्हटलं तर पैसे त्यालाच केल्या त्या बाहेर त्यानं तर नाश्ताही नाही केला काहीच नाही केला आता येईन ना त्या तर त्याला नाश्त्याला देऊन देईन पुन्हा आहे ना नाश्त्याचं आहे ना त्याच्यात अजून आहे ना ते नूडल्स उरले काय नूडल्स हो ते आहे ना त्याच्यासाठी तर ठेवले मी मोठ्या आईसाठी आहे ना कढईमध्येच आहे ते आला म्हणजे ना मी आणून देतो बाबा, आज सगळे बसलो आपण घरात. किती चांगलं वाटून राहिलो आहे नाही काय? सगळे एका जागी म्हटलो. नाही तर कोणी कुठं राहते, कोणी कुठं राहते. तुम्ही वावरात राहता. आता अंकही तुमच्यासोबतच चालला, मी ऑफिसमध्ये. आणि ह्या दोघी राहते यायच्या कामात. घर सुनं सुनं होऊन जाते. बाबा, आईची कमी वाटून राहिली घरात आता. आई केव्हा येते तर? फोन घेऊन लावला नव्हता काय तुम्ही? काऊन पिंट्या, तुला चांगलं नाही वाटून राहिलं काय? घर चांगलं नाही वाटून राहिलं काय? आई करून राहिला तो. कालपासून 4 वेळा सांगून दिलं त्या. आईले फोन नाही लावला काय? आईले फोन नाही लावला काय? तिनं लावला काय मला एखादा फोन? आता रागात रागात तिला पाठवलं तर तिला आली का कॉल? तिनं लावला का एखादा फोन? ते पाहून राहिली असेल ना इकडचा वाट. इकडची वाट पाहून राहिली असेल ना ते. काय लावते ते फोन आणून? मस्त खुश असून ते तिच्या भावाईच्या इथं. तिच्या माहेरात मस्त खुश असन. राहू दे ना खुश आहे तर. जेव्हापर्यंत राहते तेव्हापर्यंत राहू दे. तसंही कुठं जाते ते? जात तर नाही, घराच्या बाहेर तर नाही निघत म्हटलं. फक्त इथं तिथं बसू दे. बाकी बाहेरगाव कुठं जाते ते? बाहेरगाव नाही जात. जाऊ दे ना, करू दे तिला आराम. कितीक दिवस राहते, कितीक दिवस नाही तर. नाही ना बाबा, आई राहिली म्हणजे चांगलं वाटतं घरात. आता लय दिवस झाले. मी पण आईले फोन लावून पण बरं मी बोलून मी आईसोबत. अरे तू तर फोन लावता लावता म्हातारा होतो रे. तुला कोणत्या गोष्टीचं आठवण तरी राहते काय? तुला म्हटलं होतं त्या बाईचे पैसे देऊन ये म्हणून. फुली लावायला होत्या तर ते तर तुझ्याकडून झालं नाही. त्या घरी आल्या होत्या म्हटलं, घरी द्यायला लागले मला पैसे द्यायले. एक काम सांगतो, एक काम नीट नाही करत. आणि काय रे तुझ्या रिझल्टचं काय झालं? काय झालं तुझ्या रिझल्टचं? तुझ्या रिझल्ट होता ना या हप्त्यात. काय झालं त्याचं? काय लागला का नाही लागला? का झाला फेल? नाही हो बाबा, असे काय म्हणता तुम्ही? एवढी मेहनत केली ना म्हटलं, एवढं मेहनतीनं अभ्यास केला ना. फेल व्हासाठी केला काय? लागन ना लागन. उद्या आहे ना रिझल्ट. उद्या पाहून येईन ना मी रिझल्ट. माया येईन पूनमचाही माहीत पडून जाते मग उद्या काय होते काय नाही तर. उद्या माहीत पडून जाते. कोण तुला तुझ्यावर विश्वास नाही आहे काय? कसा गेला होता पेपर? तर चांगला गेला होता म्हणे ना तू. तुला विश्वास नाही आहे का तू पास होशील नाही होशील? तसं नाही आहे बाबा. पासवाले एवढा अर्थ नसते. चांगलं पर्सेंटेज बनलं ना तेव्हा कुठं म्हटलं कामी येते ते. आता म्हटलं एका पॉईंटनं एका टक्क्यानं घसरून जाते माणूस. आपल्यापेक्षा कोणाला जास्त असले काय त्याला भेटून जाते मग चांगली जागा, चांगली जॉब. मग आपण राहू जातो लटकलं तर. चांगली पर्सेंटेजही बनणं महत्वाचं आहे ना बाबा. तसं तर अभ्यास खूप केला म्हणा, पेपरही चांगला गेला. आता उद्या माहीत पडते ना काय होते काय नाही तर. का रे अंक्या, आणि जर का तू पास झाला तर मग काय करायचा इरादा आहे? सरकारी जॉबसाठी अभ्यास करशील का प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाहिशील? दादा, आता कुठं लागून राहिलं सरकारीमध्ये लय म्हटलं कॉम्पिटिशन आहे. आणि सरकारीमध्ये लागणं काही खेळणी आहे म्हटलं. आता सरकारी गेलं, सरकारी ते म्हटलं सगळं घेऊन राहिलं. आता डोनेशन मागून राहिले. आणि सगळं पैशाचा धुमाकूळ उचलला म्हटलं सरकारीवाल्याने आणि प्रायव्हेटवाल्याने. त्याच्यापेक्षा प्रायव्हेट सेक्टरमध्येच करतो मी नोकरी. आणि जर नशीब असन तर लागून जाईन सरकारी. आता माहीत पडते ना उद्या रिझल्ट लागला तर. जिथं लागलं तिथं. पण मी काय म्हणतो बाबा? काय म्हणतो तू? बोल. बाबा, मी काय म्हणतो, आता म्हटलं जर मला रिझल्ट लागला उद्या आणि जर समजा चांगले भेटले मार्क पर्सेंटेज चांगले बनले तर मग म्हटलं मी पुढच्या हप्त्यापासून म्हटलं नोकरी शोधायचा प्रयत्न करत. आपल्या इथे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तिथं. दादाची लय मोठी कंपनी आहे ना पिंट्या दादा? चांगली कंपनी आहे ना, ते मोठी कंपनी आहे ना. हो बाबा, मग कंपनी तर चांगलीच आहे, मोठी आहे कंपनी. तसं तर जे क्वालिफिकेशन आहे आपल्या अंक्याची तर सहजच लागू शकते म्हणा. पण पाय अंक्या, तुला जसं पटते तसं करजो. मी काही बोलणार नाही आहे त्याच्यात. जो क्वालिफिकेशन आहे तू आहे. तुला जे पटते, जे नोकरी पटते ते तू कर. बाकीचं तर देवावर आहे कोणती भेटते कोणती नाही. का हो पुनम
उद्या तर तुझे रिझल्ट लागन हो ना राधिका ताई. मला तर एवढं धगधग धगधग मन करून राहिलं लयच. कारण की म्हटलं आता उद्या माय रिझल्ट लागन अंकुशजीचा आणि माया म्हटलं सोबतच लागन ना रिझल्ट. आता अंकुशजीनं तरी खूप म्हटलं मेहनत घेतली, खूप अभ्यास केला, पण माया काही जमलंच नाही ना. माझ्यासाठी नवीन घर, नवीन लोक, सगळं काही म्हटलं नवीनच होतं. त्याच्यात अभ्यासाचंही प्रेशर होतं म्हटलं. आणि मायबापाला सोडून आली ते वेगळंच होतं. आता जेवढं झालं तेवढा तर अभ्यास केलाच म्हणा, पण असं वाटते ताई का मी पास होऊन जाईन. पर्सेंटेजचं तर काही माहीत नाही म्हणा, पण पास तर होऊन जाईन एवढं तर मला नक्की माहीत आहे म्हटलं. बरं जाऊ दे, पास तर होशील ना, तेवढंच लय आहे. देवावर विश्वास ठेव तू. मनानं दिली ना त्या परीक्षा, त्याच्यात तुला यश नक्कीच भेटन. बाई राधिका, अरे आल्या का तुम्ही? आल्या काय? बसा तुम्ही, बसा. दिले का पैसे, दिले का त्याचे दुधाचे? हो बाई, पैसे देऊन दिले, दुधाचे पैसे देऊन दिले. आणि काय म्हणते तर आता आजपासून म्हटलं दूध चालू झालं आपल्या इथचं. आता हप्ता भरण. आता आजचा काय दिवस आहे बाई? आजचा शनिवार आहे नाही काय? तर म्हटलं आता पुढच्या शनिवारी द्या लागन पैसे. नेऊन दिले दुधाचे. दिले बाई, दिले. मोठे आहे तुम्ही, बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येतो. बसा तुम्ही. नाश्ता नाही केला ना, काही नाही केला. राधिका ताईनं तुम्हाला असंच म्हटलं होतं काय का आताच चालले जा म्हणून? नाश्ता करून गेले पाहिजे होता, मग तुम्ही जा लागत होतं पैसे घेऊन. आता पहा बरं, सगळ्यांना नाश्ता करून घेतला म्हटलं, फक्त तुम्हीच राहिल्या. बसा तुम्ही, बसा. भाऊजीजवळ बसा तुम्ही, मी तुम्हाला आणून देतो नाश्ता. हो हो हो, बसतो ना, बसतो. काय वहिनी, पहिले नाश्ता करायचा ना. अरे हो, नाश्ताच करून राहिली होती मी. मग म्हटलं हे राधिकानं पैसे दिले, मग मला काही आता एवढी काही आठवण राहत नाही. मग अजून कुठे टाकून दिले असते आणि मग पैसेच पाहत भिडली असती. त्याच्यापेक्षा म्हटलं हातात तिनं पैसे दिले तर पहिले ज्याचे होय त्याला देऊन येऊन जातो म्हटलं. म्हणजे कसं मग आपल्याजवळ हे नाही राहत, एक जिम्मेदारीचंच काम असते की नाही ते पैसे देणं याले त्याले. तर म्हणून मी पहिले गेली आणि तिला देऊन येऊन गेली. नाही तर मग नंतर गेली असती मी. पैसे राहिले ना माझ्याजवळ कोणाचे, तर बाप्पा मला नाही काय करमत नाही. मग मन असं करते का ज्याचे होय त्याला देऊन द्यावं बाप्पा. आता कसं जिम्मेदारीचं काम होईना ते. मोठी आई, तुमचं सगळं काही बरोबर आहे, पण कसं पहिले नाश्ता करून घ्या. सकाळपासून म्हटलं एक कप चहावर चक्कर आला को याला, रस्त्यात पडल्या गिडल्या, मग कोण येणार आहे म्हटलं उचलेले. अजून फालतूच तब्येत खराब होऊन जाईल. पहिले पेटपूजा करत जा, त्याच्यानंतरच बाहेर जात जा. अरे दादा, मी इथं तरी म्हटलं मला 9-10 वाजता नाश्त्याला भेटून जाते. माझ्या घरी होती मी तर 12-12, 1-1 वाजेपर्यंत तशीच राहा म्हटलं घरात होती तर. वावरात गेली का तिथं भेटे, मग तिथं तर भेटेच 9-10 वाजता जेवण करायला. पण म्हटलं घरात राहू ना तर 12 वाजे, 1 वाजे, 2 वाजे, ना नाश्ता ना पाणी, डायरेक्ट जेवण म्हटलं. इथं तरी माय सुना वर करते, चहा देऊन देते. दिवसभरात 2-4 वेळा तर चहाच होऊन जाते माया. हे राधिका तर विचारतच राहते, मोठ्या आई चहा आणू काय, मोठ्या आई चहा आणू काय. किती वेळा तर तिला नाही म्हणा लागते. कोणासाठी नाही बनवला तरी बनवून देते मला 1 कप चहा. तर चांगलं आहे ना वहिनी, चांगलं आहे ना. दुआ घेऊन राहिले ना ते तुमची. आशीर्वाद देत जा त्याइले मस्त दोघी जणीले. आणि नाश्ता गिष्टा करूनच बाहेर जात जा, तशा काही जात नका जात जाऊ. बरं बाप्पा, बरं. घ्या घ्या मोठ्या आई, घ्या. नाश्ता करून घ्या तुम्ही. दे बाई, दे. हाय बाई, पुन्हा किती जाड जाड शेवड्या आहे हो बाई ह्या. कोणी केल्या होत्या हो अशा शेवड्या? किती जाड जाड दिसून राहिल्या ह्या. मोठ्याही शेवड्या नाही होत्या, नूडल्स आहे, नूडल्स. मॅगी असते की नाही, मॅगी तशासारखंच आहे ते. नूडल्स होते, शेवड्या नाही होय. काय काय नूडल? नाही, नूडल्स होते. तुम्ही खाऊन तर पहा, तुम्हाला आवडन म्हटलं. खाऊन पहा तुम्ही एक वेळेस. आई खाऊन पहा तुम्ही, मस्त लागते म्हटलं. एकच नंबर लागते म्हटलं, शेवड्यापेक्षा मस्त. शेवड्या काय बारीक बारीक राहते, याच्यात मस्त मसाले गिसाले सॉस घिस राहते की नाही, मस्त लागते. तुम्ही खाऊन पहा एक वेळेस. बरं बाप्पा, खातो आता. काय होईल, नूडल आहे ना, नूडल खातो आता. अरे आला काय रुपये तू? किती वेळ लावला रे? लवकर येत जाय ना जरासा. खा प्यायला तर लवकर येत जाय. नुसतं तिकडे चालला तर तिकडचा सून जाऊन राहिला, नाही तर डबा घेऊन घेत जात जाय. वावरात गेलो म्हणजे डबा घेऊन जात जाय बरं. सकाळपासून चालला तर डायरेक्ट संध्याकाळी येऊन राहिला तर. ते जाऊ दे आई, पण म्हटलं बाबा कायच्यासाठी बाहेर गेले? बाबा बाहेर बसले आहे ना. अरे बसू दे रे, बसू दे ना. घरात राहू कंटाळले ते. घरात राहायची सवय आहे की तेले? घरात राहत असते की ते. आता तब्येत खराब होती म्हणून करून राहिले ते आराम, लेटपोट. नाही उठणं होऊन राहिलं होतं तर आता चांगलं लागून राहिलं तर बसून राहिले जराशे बाहेर जाऊन मित्रईत. गमते जरासं, त्याचंही मन मोकळं होते. काय नाही, घरात कसं गुदमरल्यासारखं वाटते ना बाहेर राहणाऱ्या माणसाले. हो आई, सगळं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे तुझं. पण कसं त्याची तब्येत काही बरोबर नाही आता. बाहेर गेले चक्कर फक्कर आला तर पडले गेले तर मग आता तू राहायशील काय मग मागं
मी तर येईन वावरात. मला तिकडचं पाहा लागते. रुंजून राहीन दुकानात. आणि तू काय त्याच्या काही मागं मागं राहशील काय? हा, त्याला म्हणा तब्येत चांगली होईपर्यंत बाहेर गेर काही जाऊ नका म्हणा. अरे तर हे काय ते तिथं काय कामं करून राहिले काय, बसून राहिले एका काठी जाऊन. हा, मन मोकळं होते, पाय मोकळे होते, बोलत बसते जराशे. हा, हवा पाणी हे होते जरासं. घरात रव 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 झोपू कंटाळले रे ते. जाऊ दे, तू त्याचं टेन्शन नको घेऊ. आता त्याची तब्येत बरोबर वाटून राहिली, चांगली वाटून राहिली. मी काय म्हणतो, मला नाही का त्यासोबत एक कामही होतं म्हटलं. बरं झालं तू येऊन गेला, मी भल्ली विचारात पडली होती. विचारात? कायच्या विचारात बाई? सांग ना तर काय काम होतं तो. अरे रुपया, मला का फोन आला होता तुझ्या आत्याचा फोन आला होता. तर ती आत्या म्हणून राहिली होती म्हणे बाबाला पाहासाठी येतो म्हणे. आता त्याला सुट्या गिट्या नव्हत्या म्हणते. तर त्याच्या इथे पाहुणेले तर त्याचं काही येणं झालं नाही. आता येऊन राहिल्या त्या. तर मग कसं रे? हां, कसं आता म्हटलं विचारच पडून गेला मला. तर कायले विचार पडू द्या लागते बाई? येऊ दे ना आत्याला. आता तशी आली नाही ना, किती दिवस झाले आत्या आली नाही तर. येऊ दे ना, भेटून बाबाले. आता आत्याला काही बाबाची आठवण येत नसेल काय? आणि बाबाला येत असेल आत्याची आठवण. आता आत्याला काही टाईम भेटत नाही, आणून सोडत नाही त्याला. तर त्याचं जास्त येणं काही होत नाही इकडे. येऊ दे ना, येऊन राहिले तर. अरे युद्धाची गोष्ट नाही होय ती. आत्याचा स्वभाव तुला माहित आहे ना. हां, तू आता म्हटलं तोंडावरच बोलते पटर म्हटलं. आणि हे रश्मी, मी काय म्हणतो जरासं रश्मीले सांगून देजो आता येऊन राहिली म्हणा. हां, मीच सांगून राहिली होती तिला. मला रुंजून म्हणे तूच सांगून दे म्हणे आई म्हणे. पण मी म्हटलं बाई, मी तिला म्हणून मायावर म्हणून पाबंदीच लागते म्हणून, ह्या म्हणून कोणत्याही वेळेस म्हणून. म्हणून म्हटलं मी काही तिला म्हटलं नाही, तू सांगून दे तिला म्हणा आता येऊन राहिली म्हणा उद्या म्हणा. तिच्यासमोर म्हणा जरासं म्हणा जपून राहायचो म्हणजेच तेच कामं की मग लवकर करून घ्यायचे आपले, लवकर उठायचं. आता आपल्या इथं कधी 7 वाजता उठते, कधी 7:30लाही उठते. आता ते बाबा घरी होते तर 8 वाजताही उठे. आता मी काही बोलू नाही, जाऊ दे बा, दिवसभर काम करते तर झोपते थोडीशी. पण म्हटलं तू आत्याला तर तुला माहीत आहे, तिला म्हटलं 4-5 वाजताच उठायला पाहिजे. सकाळी आंघोळ करून देवपूजा सगळी झाली पाहिजे. तेले असं झोपलेलं असं लेट उशिरा काम असं जमतच नाही म्हटलं. त्याचं काम एकदम चटपट आहे, मी त्या तोंडावरच बोलते. तर म्हटलं जरासं सांगून देजो तिले. हां, सांगून देजो तिले जरासं म्हणा थोडे दिवस आत्या राहीपर्यंत म्हटलं. तर जराशी हे करजो म्हणा, लवकर करजो म्हणा. आता मी म्हणून पहा म्हणून हे अशाच म्हणते म्हणून, मी दिवसभर तर करून राहिली म्हणून. आपल्याला दिसून राहिलं ते पोरगी करून राहिली म्हणून. हां, पण तू आत्या राहीपर्यंत. आणि कसं आहे, मी तर करू लागन म्हणा तिले, पण एवढं काही करू नाही लागन. आता मला तुझ्या बाबाचं करावं लागते. थोडंफार मदत करू शकतो मी, बाकी तर काही करू नाही शकत. तर तिला म्हणा जराशी सकाळी उठजो म्हणा. हां, तिला पहिला राग येते मग उशिरा उठलेल्या माणसाचा म्हटलं, तुला माहिती आहे ना. बरं आई, बरं मी सांगून देतो तिला उद्या आता येऊन राहिली म्हणून. उठून जाईन ते, काय होते तशी तू झोपतेस ना ते 7-8 वाजेपर्यंत. हां, आणि काय होईन आता राहीनच किती दिवस, आपण 8-15 दिवस राहीन. तेवढ्या दिवस काय लवकर उठले तर काय होणार आहे. हां, मी सांगून देतो तिला. बरं झालं बाप्पा, रुपया भेटला, रुपयाला सांगून दिलं. नाही तर मला मन असं करून राहिलं होतं का पाय बा माझी सासू मला एवढं सांगते. हां, एवढ्या वाजता उठा, तेवढ्या वाजता उठा. आपलं तर एवढं कडक काम काही आहे नाही. आपल्याला तर बस घरात सुख शांती राहिली तेवढंच चांगलं आहे. हां, तू 7 वाजता उठ, तू 7:30 वाजता उठ. आपल्याला काही एवढं टेन्शन आहे नाही. आपण करून घेतो ना, आपल्याकडून होते तर आपण झाडझूड करून घेतो. हां, पाणी गिनी चिपून देतो, अंगणात रांगोळी घालून घेतो, मग उठते ते. पण बाकी तर करतेस ना, मग दिवसभर करतेस ना ते. मग आपल्याला बोलायला हे आहेच नाही ना, आपल्याकडून होते तेव्हापर्यंत आपण करावं. पण म्हटलं आता तिची आत्या येईन ना, तर आता काही जमणार नाही तर म्हणून काय सून झोपली राहते आणि तू करतं काय समोर अशा म्हणणार म्हटलं त्या. म्हणून पहिले सांगितलेलं बरं तिले. नाही तर मग अजून तोंडावर तिले बोलणे खा लागन म्हटलं त्याचे बोलणे कासाठी. मग त्या बोलते. हां, जसं आलं तोंडात तशाच बोलून बसते मग त्या. आले का रुपयाची तुम्ही? मी तुमची किती वेळची वाट पाहून राहिली होती. सकाळपासून आलेच नाही म्हटलं तुम्ही. तर एकही चक्कर नाही मारला घराकडे. बसा तुम्ही बसा. पाणी गिनी आणू का तुमच्यासाठी मी? बाप्पा, एवढं प्रेम, पाणी गिनी आणू काय? याच्या पहिले तर त्या कधीच नाही विचारलं मला पाणी गिनी आणू काय म्हणून. आणि आज आल्याबरोबरच पाणी. अरे वा, कुठून दिवस निघाले आज? हे असं राहते तुमचं. हां, विचारलं तर म्हणता का कुठून दिवस निघाला, नाही विचारलं तर म्हणता का मग विचारत नाही काही नाही. हां, करावं तिकडून नाही म्हणता, नाही करावं तिकडून नाही म्हणता. काहून विचारत नाही जात जाऊ का तुम्हाला? जाऊ द्या मग, नाही विचारत जात जाईल. घेत जा तुम्ही, पाणी घेत जा तुम्ही, जेवण घेत जा आणि जेवण घेत जा. अरे मी असं थोडी ना म्हणून राहिलो. चांगलं आहे ना, चांगलं आहे. तू यात बदल होऊन राहिला, लय चांगलं आहे म्हटलं. विचारत जा. मी काय म्हणून राहिलो होतो, म्हटलं तुला एक गोष्ट सांगायची होती. मलाही तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती म्हटलं. आज तुम्ही भले मस्त दिसून राहिले. अरे कायची लाडी गोडी होय म्हटलं. याच्या पहिले तर कधीच एवढा स्तुती केली नाही म्हटलं मी.
आता कायची लाडी गोडी आहे, काही पाहिजे घ्यायची काय? तुम्ही नाही काय मनाचं लवकरच ओळखता म्हटलं. तुम्हाला माहिती आहे मला काय पाहिजे काय नाही पाहिजे. मी काय म्हणतो मला 1000 रुपये द्या ना हो, मला सामान गिमान आणायचं आणि जरासं काम आहे मला. असं पैशासाठी होय मग लाडी गोडी लावणं? एवढे पैसे काय पाहिजे तुला? काय आणून राहिली तू? सगळं सामान तर आणून देऊन राहिलो मी. हा, कपडे रुंजून आणून दिले, सामान मी आणून देऊन राहिलो. मग काय पाहिजे तुला पैसे एवढे मोठे? 1000 रुपये काय करतं 1000 रुपयाचं? अहो असते ना, काही खर्च असते. सगळं खर्च काय तुम्हाला दाखवा लागते काय? हां, बाईचे किती खर्च असते म्हटलं. आणि माझ्याजवळ सध्या पैसे गिसे काहीच नाही आहे. हां, काहीच नाही म्हटलं पैसे गिसे माझ्याजवळ. मला देऊन द्या तुम्ही 1000 रुपये. हां, मग मी नाही मागणार तुम्हाला 8-10 दिवसपर्यंत. मग नाही मागत मी. आता देऊन द्या मला. सामान गिमान आणायचं आहे मला. क्लचर आणायला लागते, बांगड्या आणायला लागते, सामान आणायला लागते मला थोडंसं. एवढ्या मोठ्या बांगड्या पडल्या म्हटलं अलमारीत, त्या घालणं फालतूच खर्च करतो काय? हा, एवढं मोठं सामान जो गाडीवाला आला त्याच्याकडून घेतच असतं. हा, इथून आणून दे तिथून आणून दे. आणि अजून पाहिजेच तुले? आणि म्हटलं म्हणतं का माझ्याजवळ पैसे नाही आहे म्हणून. हा, आणि हे कपडे धुवायला टाकतो तेव्हा म्हटलं खिशातून पैसे कोण काढते? 50ची नोट आहे तर गायब, 100ची नोट तर गायब, 200ची नोट तर गायब. तुला काय वाटते का? मला काय माहित नाही आहे का? मला सगळं माहित राहते म्हटलं माझ्या जेबमध्ये किती पैसे होते आणि किती नाही. तर अहो तर काढले तर काय झाले? हां, एवढे नसतो काढत मी. 50 रुपयेच काढत असतो, जास्त नसतो काढत. मग खर्च असत नाही काय तुमचा? कसा खर्रा रे? खर्राचा पुळीचा खर्च राहते. मग बाईचा काय खर्च राहत नाही काय? बाईला पैसे लागते. हो काय? तू कोणत्या खर्रापुडी खातो? हा, तू खाणं शिकली का म्हटलं आता खर्रापुडी? आता माणसाचा खर्च राहते तर तूही खर्च करतं का आता? हे पहा, जास्तीच्या गोष्टी काही करू नका. मला पैसे द्या बरं पहिले. पैसे देऊन द्या मला पहिले. मला जायचं आहे म्हटलं. हां, मी जरा सामान गिमान आणतो म्हटलं माझ्यासाठी. पैसे देऊन द्या मला. 1000 रुपये नाही देत मी. हा, 200 रुपये देतो. काय करायचं आहे तो करून घेजो. आणि ते जाऊ दे, 200 रुपये देतो म्हटलं मी. आणि मला त्यासोबत बोलायचं होतं ना, ते विसरूनच गेलो त्या गोष्टीत. 200 रुपये? 200 रुपयात काय होते आता? हां, काही नाही भेटत म्हटलं 200 रुपयात म्हटलं. हां, एवढे पैसे नाही पाहिजे मला. मला 1000 रुपयेच पाहिजे. आणि कोणतं काम आहे काय म्हणून राहिले तुम्ही? आता तू बोलू देशील तर मी बोला. तू आपलीच पटर करतं तर मी कसा बोलू? हा, कसा बोलू मी म्हणून राहिलो होतो म्हटलं आता येऊन राहिली म्हटलं उद्या. हा, आई तुला सांगायचं विसरलीस. आई सांगून राहिली होती तुले, पण म्हटलं सांगितलं नाही. आता बाबाची तब्येत खराब होती की नाही, आणि आपलं लग्न झालं, लग्नात आली होती ते, पण राहिली नाही. तर म्हटलं आता येऊन राहिली आता. बाबाचं ऐकलं असं तर म्हटलं जराशी सांभाळून राहायचो. सांभाळून राहायचं म्हणजे किती दिवसासाठी येऊन राहिल्या त्या? हां, किती दिवसासाठी येऊन राहिल्या? येईन नाही 1-2 दिवसासाठी. आणि त्याच्यात काय आता? नाही, आता 1-2 दिवसासाठी नाही येत. आता येते तर 15 दिवस 20 दिवस राहते म्हटलं. कारण की तिला नंतर यायला काही भेटत नाही. मग 2-2, 4-4 वर्ष काही येत नाही ते. सोडत नाही म्हटलं. मग म्हटलं आणि त्याला आणून कोणी. तर आता बाबाची तब्येत खराब होती म्हणून त्या येऊन राहिल्या. आणि म्हटलं त्याच्या समोर जराशी सकाळी उठतो. आता हे 7 वाजता आणि 8 वाजता उठणं काही जमणार नाही. त्याला आवडत नाही म्हटलं एवढं लेट उठणं. आता आई आहे तर आई तुला काही बोलत नाही. का जाऊ ते बा, नंतर ते करूनच घेते तिचे कामं. पण म्हटलं त्याला असं पटत नाही म्हटलं. त्याला सकाळी उठून आंघोळ गिंगोळ करून देवपूजा करून म्हटलं त्याला सगळं पाहिजे. दिवस निघाल्या का सगळे कामं झालेले पाहिजे म्हटलं त्याला. म्हटलं तर जरासं सांभाळून राहायचो. आणि त्या बोलल्या का त्याला चपड नको करजो, ऐकून घेजो जराशी. हो काय? म्हणजे त्या मामाजीला पाहायला येऊन राहिल्या का मला पाहायला येऊन राहिल्या? मी काय करून राहिली काय नाही, कसं करून राहिली कसं नाही. कमायावर निगराणी ठेवायला येऊन राहिल्या. बोलतीच आहे तुमची तर आत्या. हे अशा आत्या काही कामाचे राहते काय? काही नाही ना काही नाही. एवढ्या सकाळी कोणी उठत असते काय 4 वाजता आणि 5 वाजता? म्हणजे काय आम्ही काय झोपावणी काय? झोपावणी काय आम्ही? हे पाय 4-8 दिवस करून घेशील तर काही बिघडणार नाही आहे तुझंच नाव निघन म्हटलं. मग सगळे म्हणून मग पंचफुलाची सून किती चांगली आहे असं तसं. मग आता सगळीला सांगते तशी ते मनानं वाईट नाही आहे, पण तोंडाने बोलते. तर जराशी सांभाळून राहायचो. बरं मी येतो. थोडंसं म्हटलं आईले मी पैसे त्याचं विसरलो. पैसे देतो म्हटलं आईले. म्हटलं उरून आले तर बियाणे घेणे आणले होते की नाही आज, तर पैसे उरून आले तर आईले देतो म्हटलं. मी विसरूनच गेलो. थांब मी देऊन येतो. अहो त्याला नंतर त्याचा मला पत्ता देऊन द्या पहिले. मला देऊन द्या ना पहिले पैसे, मग त्याला द्या. हो देतो तुला तेवढंच काम आहे. आईले त्याची बरोबर आठवून राहते. बायको मागून राहिली म्हटलं तर बायकोले नाही देत. 200 घे आणि 500 घे असे करते. आणि काय होते दिले तर नुसते पैसे करून राहिले. पहिले तरी म्हटलं दुकानावर जाय तर पहिले पैसे नाही राहाय तर पहिले कुठे दिले येईन पैसे? मला 10-20 रुपये दे फक्त. याच्याजवळ स्वतःच पैसे नाही राहाय तर मला कुठून देणार आहे? पण आता राहते ना याच्याजवळ पैसे. एवढा मोठा पैसा दिल्याचा व्यवहार करून राहिले तर द्यावणी काय येईन? येई नाही समजावं का बा एवढ्या दिवसाची तेले आपण पैसे काही दिले नाही. जे होतं त्याच्यात निभवलं नाही का म्या? आणि आता मागून राहिली तर देऊन नाही राहिले. मोठे चिकट झाले हे चिकट गांडीचे. तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाय द्या. आणि आज जे आपले सबस्क्रायबर आहे निर्मलाताई रघुवंशी यांची मुलगी नैना चिव रघुवंशी, हिचा वाढदिवस. इथला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हिची जीवन सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो हिचं ईश्वर चरणी प्रार्थना.
आणि आता म्हटलं आज तुम्ही भरभरून कमेंट करा. आणि उद्या तुमची राधिका तुमची सगळ्याची नावं घेईन म्हणून भरभरून कमेंट करा. व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. भरभरून कमेंट करा, उद्या सगळ्याचे नाव घेईन मी. तर आज तुमच्या राधिकाला रजा द्या.